नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का या पानांना काय म्हणतात? हे आहे पळसाची पानं. हे महाराष्ट्रात प्रसिद्ध वृक्ष आहे आणि म्हणूनच मराठीत यावर एक म्हण पण प्रसिद्ध आहे, पळसाला पाने तीन. म्हणजे कुठेही गेलात तर परिस्थिती तीच. ही पाने जाड व मोठी असतात, म्हणूनच या पानांना पत्रावळी व द्रोण बनवण्यासाठी वापरतात. ग्रामीण भागात पारंपरिक जेवण किंवा लग्नात जेवण वाढण्यासाठी उपयोग होतो. मला आठवतंय ना, लहानपणी मी कुठल्याही लग्नात गेले की पंक्तीत या पत्रावळीतच जेवण वाढायचे. या पानांचा आयुर्वेदात ही खूप महत्त्व आहे हा. ह्यात अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. याने मेटाबॉलिझम ही वाढतं. खूप झाली माहिती. आता पहा, माझी आई तुम्हाला ह्या पानांचं काय बनवून दाखवते ते. आपल्याला नसेल पिशवीवर नसेल ना, हे वाजतं हे टाकायचं. करवंद असतील, जांभळा असतील, बोरं असतील, टाकून आपण मासं घेऊ शकतो. आणि तो म्हणतात तो म्हणजे म्हणतो तो. ही छोटी पण आहे, ती मोठी पण घ्यायची. इकडून 2 काट्या मारायच्या, इकडून 2 काट्या मारायच्या. असं सोप्पा हा सोप्पा आहे. आणि हे कशासाठी? चपातीच्या डब्यात टाकायला. चपाती डब्यात टाकायला धुवून पानं सुकवायची ही आणि चपाती डब्यात टाकायची. कागद वगैरे टाकायची गरज नाही, हे कधीच टाकायची चपाती या पानांवरती. आयुर्वेदिक पण आहे, आपल्या आरोग्याला पण चांगलं असते. पळसाची पानं औषधी, हा पळसाची पानं औषधी आहे ती. मिलिए इन जनाब से, इन्हें कहते हैं रंग बदलू गिरगिट. मी पहिल्यांदाच अशा रंगाचा सरडा पाहिला होता. ये है कुछ काजू के पेड़ जिन्हें हम खाने के लिए तरसते हैं. याला म्हणतात उंबर. याची आम्हाला भाजी बनवून खायची होती. उंबराला दत्तगुरूंचे वृक्षही मानले जाते आणि असं म्हणतात की उंबराच्या झाडाखालून कधी असंच जायचं नसतं, एक तरी उंबर नक्की खायचं असतं. लक्षात राहील ना तुमच्या पुढच्या वेळेस?